जय महाकाली. मी 108 महंत राहुल मुनी महाराज, गाव आरण, तालुका महाराज, जिल्हा सोलापूर. आता जे आपला पहिला 2 नंबर पार्टमध्ये जे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपण स्मशान भैरवाची माहिती ऐकली. आणि आता जो तुम्हाला मी सांगणार आहे ती सांगणार आहे अश्वमेध राणी. की नेमकी ही अश्वमेध राणी देवी हाय कोण, ही उत्पत्ती काय आणि हे जर मेन स्थान कुठं आहे हे तुम्हाला सांगणार आहे. आणि जर ही जी साधना करायची असेल तर ही साधना कशा प्रकारे केली जाते आणि साधना केल्यानंतर त्याचा फायदा काय साधनेचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर हिचं सांगायचं गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिचं स्थान नाही की वाल्मिक समाजाची कुलदेवी मानलं जातं, मच्छिंद्रनाथाची शिष्य. हिचं जे स्थान आहे हिचं स्थान आहे उज्जैनमध्ये. इथं आपल्या इथं हिचं स्थान नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 ते 2 ठिकाणीच फक्त हिचं स्थान आहे. आणि दुसरं जे स्थान आहे ते आपली महाकाली मंदिरामध्ये हिचं स्थान आहे. तर हिचं जी वाहन येतं, जसं प्रत्येक देवताचं आपलं एक वाहन आहे, हिचं जी वाहन आहे हिचं वाहन आहे डुक्कर, ही तिचं वाहन आहे. आणि हिची जी साधना काय हे पूर्णपणे तामसिक आहे. पूर्ण ही जी सात्विक पद्धतीनं हिचं मार्ग नाही. हिचं जी काय मार्ग पूजा आहेत हे टोटल तामसिक मार्गानं आहे. आणि जर ही जी साधना जरा विचार केला तर हिची साधना एक आहे 41 दिवसाची साधना असते. 21 दिवसाची पण लोक करतात. पण ते तुम्हाला गुरु कशा प्रकारे देतात ह्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड राहते त्या. आणि आता सांगायचं झालं तर ही जे आहे ही भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी मशान मरगड मशान कच्चे कलवे ही जी काही शक्ती आहे सगळ्या आसुरी शक्ती सर्व हिच्या अधीन आहे. काय हिच्या सर्व शक्ती अधीन आहे. ही भूत प्रेत सगळे जे आहेत ते सर्व हिच्या अधीन आहे. ही सगळ्यांची महाराणी मानलं जातं अश्वमेध राणीला. आणि जो हिची साधना करतो तो त्याचा विचार केला तर एक निर्भड मन त्याचं निर्भड होतं. तो कुणालाही नंतर भेट नाही. ह्याची साधना झाल्यानंतर त्याला दुसऱ्या साधनेसाठी कवच कधी मारायची गरज पडत नाही, कारण स्वतःच आई साहित्य त्या संग उभा राहतात. आणि ही साधना पूर्ण झाल्यानंतर हिच्याकडून विविध कार्य केले जातात. अशक्य गोष्टी शक्य करायची ताकद राहिली जाते अश्वमेध राणीमध्ये. फक्त साधना व्यवस्थित करणारा माणूस पाहिजे आणि निर्भर मनाचा माणूस पाहिजे, तर मग कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी साधना आहे ना अश्वमेध राणीची ही गुरुतत्वावर चालते. जो व्यक्ती गुरुसंग एकनिष्ठ असेल त्यालाच ही साधना सिद्ध होती आणि त्यालाच त्या साधनेचं आयुष्यभर फळ भेटतं. गुरु ना त्यात होय सतनाम आदेश गुरु का, आज गुरुशिवाय काही पर्याय नाही या साधनेला. जो गुरुसंग एकनिष्ठ आहे त्यालाच ही साधना पूर्णपणे सफल होती. आणि ह्याचं बेनिफिट साधण्याचं म्हणजे तुम्हाला ही एक साधना झाल्यानंतर आयुष्यात दुसरी साधना करायची गरज लागत नाही, कारण ही साधना तुम्हाला पाहिजे ते तुमचं कार्य पूर्ण करून देते. आणि सगळ्यात मोठं की ही साधना केल्यानंतर ही साधना गृहस्थी माणूस करू शकतो. असं नाही की बाबा ही साधना केल्यानंतर लग्न करावं लागत नाही. नाही, तुम्ही लग्न करून गृहस्थी माणूस सुद्धा हा साधना करू शकतो. बस फक्त काही नियम असतात की साधण्या टायमाला अनुष्ठानाच्या टायमाला जे काही नियम आहेत फक्त त्या नियमाचंच पालन तुम्हाला करायचं आहे. ह्याचं बेनिफिट भरपूर आहे. फक्त ही साधना करणारा व्यक्ती लागतो. आता साधनेच्या वेळेस तुम्हाला डरावणे अनुभव पण येतात. भरपूर डुकराचा आवाज येणे, बाकी दुसरे भूत प्रेतांचा आवाज येणे, भरपूर काय असे अनुभव येतात. पण तो एकनिष्ठ राहिला तर त्याची साधना पूर्णपणे सफल होती. आणि ह्या साधनेची जास्त ह्याच्यावर माहिती सांगता येत नाही. जर कुणाला या साधनेची अजून माहिती कुणाला जाणून घ्यायची असेल आणि इच्छुक असाल तर त्यांनी एकदा महाकाली मंदिरात आपल्या येऊन त्या समोर भेटावं. त्याला ह्या साधनेची नक्कीच सर्व माहिती सांगितली जाईल. नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ शुक्रवारी सकाळी 8 वाजता येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व अप्सराविषयी माहिती सांगितली जाणार आहे. अप्सरेचा परिचय, त्याची उत्पत्ती, त्याचं कार्य, त्याचा भोग, ही साधना कशी करायची आणि त्याच्यापासून फायदा काय आणि तोटा काय हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. जय महाकाली.